ठीक आहे, आता गणिताकडे लक्ष द्या. तर आपलं गणित आहे, त्रिकोण एबीसी मध्ये रेख एडी लंब रेख बीसी आहे. काय आहे? रेख एडी लंब रेख बीसी आहे. दिसतंय का आकृतीत? एडी लंब बीसी आहे. उभा एडी आहे, लंब बीसी आहे. आणि बीडी बरोबर बीडी बरोबर 3 सीडी आहे. बीडी बरोबर काय आहे? 3 सीडी आहे. समजलं? आपल्याला सिद्ध करायचंय 2 AB चा वर्ग बरोबर 2 AC चा वर्ग प्लस BC चा वर्ग. हे आपल्याला सिद्ध करायचंय. काय करायचंय? आता आपण काय करू तर आपल्याला दिलेले आहे म्हणून काय आहे? दिलेले आहे. काय दिलेलं आहे? तर मी म्हणतो डीबी बरोबर 3 CD असं दिलेलं आहे का? बघा, डीबी म्हणजे इथून त्या बी पर्यंतचं अंतर हे त्या डी पासून सी पर्यंतच्या अंतराच्या तिप्पट आहे असं म्हणाले. किती आहे? तिप्पट आहे. बर, मी असं म्हणू शकतो का की बी डॅश डी डॅश सी आहे का? बघा आकृतीत आहे का? बी डॅश डी डॅश सी आहे म्हणजे बी डी आणि सी हे एक रेषीय बिंदू आहेत. मग जर बी पासून सी पर्यंतचं अंतर काढायचं असेल, कुठून? बी पासून सी पर्यंतचं अंतर काढायचं असेल तर मला काय करावं लागेल? मी म्हणतो BC बरोबर BD है ना, BD प्लस CD असं करतो. बरोबर आहे ना? BD प्लस CD म्हणा किंवा BD प्लस DC म्हणा, या दोन तुकड्यांची काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल जर बी पासून सी पर्यंतचं अंतर काढायचं असेल तर. बर, पण मी काय म्हणतो, बीडीचं माप किती आहे? बीडीचं माप 3 CD आहे दिलेल्या नियमानुसार. म्हणजे मी म्हणतो BC बरोबर काय आहे तर 3 CD प्लस इथला एक CD. कुठला CD? इथला CD इथं आहे जशाला तसा. बीडीचं माप 3 CD आहे. बीडीचं माप किती आहे? म्हणजे बीसीचं माप किती होईल? 4 CD. करेक्ट, 4 CD होईल. बीसीचं माप किती आहे? 4 CD. याला समीकरण नंबर 1 देतो. आता आपल्याला सांगितलंय की एडी हा लंब आहे कोणाला? बीसी ला. तर मी म्हणतो त्रिकोण एडीबी मध्ये एडीबी दिसायला का? एडीबी कोणत्या बाजूला आहे? इकडच्या नाही म्हणतात त्याला, उजव्या बाजूला आहे का? कोणता त्रिकोण आहे? त्रिकोण ए डी बी मध्ये मी म्हणतो कोण डी बरोबर 90 अंश आहे. कस काय 90 अंश आहे ते वरीच लिहिलं मी. एडी लंब बीसी आहे म्हणून डी काय आहे? 90 अंशाचा आहे. जर तो 90 अंशाचा असेल तर त्याला मी पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो का? म्हणजे तो काटकोन त्रिकोण आहे. कोणता काटकोन त्रिकोण आहे? एडीबी हा काटकोन त्रिकोण आहे. त्याला मी पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. मग लिहितो पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता मी सूत्र डायरेक्ट यूज करतो त्याला. आतापर्यंत आपल्याला माहित झालंय कसं. कर्णाचा वर्ग तनुजा, हा पायाचा वर्ग, कर्ण काय आहे? AB म्हणजे AB चा वर्ग बरोबर AB चा वर्ग बरोबर पाया BD किंवा DB म्हणतो. BD म्हणू का? बर, BD चा वर्ग प्लस AD चा
वर्ग याला देतो समीकरण नंबर 2, कारण कोणतीच किंमत मला माहित नाही. बर, मी पुन्हा लिहितो एडी हा लंब आहे कोणाला? बीसी ला आहे. मग आता मी त्रिकोण बघतो एडीसी. पहिलं कोणता बघलो? एडीबी बघलो पहिलं. आता मी बघतो एडीसी म्हणजे त्रिकोण एडी, या ए ला काय मरी आली, एडीसी मध्ये कोणत्या त्रिकोणामध्ये सुद्धा कोण डी हा, म्हणजे याला सुद्धा पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार डायरेक्ट वापरतो. कर्ण वर्ग असलं काय बी लिहिना. हा सांगा, याचा कर्ण काय? AC चा वर्ग बरोबर पाया आहे CD चा वर्ग प्लस AD चा वर्ग आहे का? बरोबर. बर, आता बघतो, याला देतो समीकरण नंबर 3 आणि बघतो की मला सिद्ध काय करायचं. तर मला सिद्ध करायचंय बघा, 2AB चा वर्ग बरोबर 2AC चा वर्ग प्लस BC चा वर्ग. ठीक आहे. तर मी समीकरण 1 मध्ये बघितलं तर मला AB दिसालाय का? आणि समीकरण 2 मध्ये बघितलं तर AC दिसालाय. माझ्याकडे नाही BC, नाही ना? BC आहे समीकरण 1 मध्ये BC आहे. ठीक आहे. हा, त्यानंतर म्हणजे आपल्याला सिद्धतेमध्ये AD दिसणं आलाय. समीकरण सिद्धतेमध्ये AD दिसत नाहीये, पण समीकरण 1 आणि 2 आणि 3 मध्ये AD आहे. म्हणजे मला AD ला उडवावं लागेल. बरोबर आहे ना? असा विचार करायचा असतो सिद्धतेमध्ये. मला काय करायचंय? मला आणायचं हे, म्हणजे याच्यामध्ये AB आहे, आपल्या समीकरणात बी AB आहे, याच्यामध्ये AC आहे सिद्धतेमध्ये, आपल्या समीकरणामध्ये बी AC आहे. समीकरण सिद्धतेमध्ये BC चा वर्ग आहे, मला BC ची किंमत माहित आहे. म्हणजे आता सिद्धतेमध्ये AD नाही, सिद्धतेमध्ये AD नाही, पण आपल्या आलेल्या समीकरणामध्ये AD आहे. मग AD मला काय करावं लागेल? उडवावं लागेल. मग मी काय करतो, समीकरण 2 आणि समीकरण 3 ची वजाबाकी करतो. वजाबाकी केल्यानं या प्लसच्या AD मधून हा मायनसचा AD जाते. मायनस नाही की म्हणा, वजाबाकी केल्यानं मायनस होते आणि उडते. बरोबर आहे की नाही? म्हणून मी समीकरण 2 व 3 ची वजाबाकी करतो. काय करतो? का करालो वजाबाकी? AD ला उडवायचे, मला उडवतो. AB चा वर्ग नाही लिहितो, काय लिहितो? समीकरण 2 व 3 ची वजाबाकी करून या दोघांची काय करतो? वजाबाकी करतो. समीकरण 2 ची डावी बाजू काय आहे? समीकरण 2 ची डावी बाजू आहे AB चा वर्ग मायनस समीकरण 3 ची डावी बाजू आहे AC चा वर्ग बरोबर समीकरण 2 ची उजवी बाजू आहे, समीकरण 2 ची उजवी बाजू आहे BD चा वर्ग प्लस AD चा वर्ग आहे का? BD चा वर्ग प्लस AD चा वर्ग मायनस करतो. इथं मायनस कस काय रे? वजाबाकी करायला म्हणून. मायनस समीकरण 3 ची उजवी बाजू CD चा वर्ग प्लस AD चा वर्ग, CD चा वर्ग प्लस AD चा वर्ग. इथं लिहितो CD चा वर्ग प्लस AD चा वर्ग. मग हे काय लिहितो मी? इथं लिहिणार मी AB च्या वर्गाला AB चा वर्ग, यांची वजाबाकी होणार नाही. AB चा वर्ग मायनस AC चा वर्ग मायनस AC चा वर्ग बरोबर
BD चा वर्ग प्लस AD चा वर्ग मायनस CD चा वर्ग मायनस AD चा वर्ग. कोणाला काय कळालं? काय केलो? काय केलो? मायनस न गुणून घेतलो. आता काय करतो? प्लसचा एडी आणि हा मायनसचा एडी कटला. कटला की नाही? म्हणजे मी म्हणतो ए बी चा वर्ग मायनस ए सी चा वर्ग बरोबर राहिलं बी डी चा वर्ग मायनस सी डी चा वर्ग. राहिले का असं? हे दोनच राहिले का? दोन कटले म्हणजे एडी ला उडीलो मी. आता मला नको पाहिजे नको हवा होता. काय नको हवा होता? एडी चा वर्ग नको हवा होता, कारण सिद्धतेमध्ये एडी नाहीच. मग मी एडी ला उडून टाकलो. आता सिद्धतेमध्ये ए बी आहे, सिद्धतेमध्ये ए बी आहे, एसी आहे, बी सी पाहिजे मला. काय पाहिजे? आणि तिथं मला काय बी करून बीसी आणावं लागेल. आता इथं बीसी पाहिजे. बीसी एडी आणि ए बी आणि एसी आहे माझ्याकडं. मला इथं काय आणावं लागेल? बीसी. मग मी बीसी आणण्याचा प्रयत्न करतो. काय आणण्याचा प्रयत्न करतो? बीसी. आता बघा इथं बीसीच्या ऐवजी काय काय आहे रे? बीसीच्या ऐवजी काय काय आहे? बीडी आहे आणि सीडी आहे. हे बीडी आहे आणि सीडी आहे. मग मला विचारायला पाहिजे, माझ्याकडे बीडी आहे आणि सीडी आहे, या दोघांची जर बेरीज केलो तर बीसी होते. बघा बघा बघा, समजाले की काही? माझ्याकडे आहे बीडी, हिंग बीडी, आणि माझ्याकडे आहे सीडी, सीडी, बीडी सीडी आहे. या दोघांची जर बेरीज केलो तर बीसी होते. बरोबर आहे की नाही? पण प्रॉब्लेम असा आहे की इथं बेरीज नाहीये, इथं वजा बाकी आहे. मग आता याची बेरीज कसं करू? तर मी म्हणतो याची बेरीज करण्यासाठी माझ्याकडं एक सूत्र आहे, जे की मी पहिलंच सांगितलंय. इथं म्हणू तर आपण हे ए चा वर्ग आहे आणि हे मायनस बी चा वर्ग आहे म्हणून. मग ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग बरोबर एका कंसात ए प्लस बी एका कंसात ए मायनस बी. बरोबर आहे की नाही? मग ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग च सूत्र वापरालो. एका कंसात ए प्लस बी एका कंसात ए मायनस बी, म्हणजे एका कंसात ए प्लस बी लिहिलो की बीडी प्लस सीडी लिहिता येते, आणि बीडी प्लस सीडी म्हणजे बीसी होते. बरोबर आहे की नाही? बेरीज करायला लागू लागली मला तिथं. मग मी कसं बेरीज करू बाबा? मग सूत्र आठवलं मला, वर्गाचं सूत्र आहे, बेरीज करता येते. म्हणजे मला काय लिहिता येईल? मग ए प्लस बी म्हणाले. मग ए म्हणजे काय आहे आपल्याकडं? बीडी आहे, प्लस बी म्हणजे काय आहे आपल्याकडं? सीडी आहे. दुसऱ्या कंसात ए मायनस बी म्हणाले, म्हणजे बीडी मायनस सीडी आहे म्हणतो. बीडी मायनस काय? सीडी आहे. समजाले? आता हे जे दिसालय बीडी प्लस सीडी बरोबर काय? बीडी प्लस सीडी बरोबर काय? बीसी. आणि मला वाटतं ते पहिलं बी लिहिले आपण, डबल लिहायची गरज नाहीये आपल्याला. बघू, बीडी प्लस सीडी. हे बघा, बीसी बरोबर बीडी प्लस सीडी आहे ना. म्हणजे बीडी प्लस सीडीच्या जागी काय लिहिता येते? बीसी लिहिता येते. मग लिहितो इथं बीसी. मग ए बी चा वर्ग मायनस ए सी चा वर्ग बरोबर बीडी प्लस सीडी म्हणजे बीसी. दुसऱ्या कंसात काय? मग बीडी मायनस सीडी. बोला की बे, कोणीच बोल ना मला. बीडी मायनस सीडी बरोबर आहे का? बरोबर आहे का? म्हणजे एकदा बीसी आणलो मी. आता कसं बी करून काय केलो? एकदा बीसी आणलो. आता सिद्धतेमध्ये काय आहे रे महाराज? तर मला वाटतं हे तिघच आहेत. ए बी आहे, एसी आहे आणि बीसी आहे. ए बी आहे, एसी आहे आणि बीसी आहे. म्हणजे मला ते मायनस वाला उडवावं लागते आता. बरोबर आहे की नाही? हे बीसी आणलो मी. आता याला बी उडून काय आणावं लागेल मला? बीसीच आणावं लागेल. बीसी शिवाय दुसरं काय करता येणार नाही. एकतर याला बी उडून बीसीच आणतो, नाहीतर याला उडूनच टाकतो. हा,
बीडीचं माप किती आहे हे बघा. बीडीचं माप 3 CD आहे की. मग त्या बीडीच्या जागी 3 CD लिहितो. म्हणजे इथं लिहितो ए बी चा वर्ग मायनस ए सी चा वर्ग बरोबर हे बीसी इथला, आणि या सी बीडीच्या जागी काय लिहितो 3 CD लिहितो मायनस CD लिहितो. 3 CD मायनस CD. कोणाच्या जागी 3 CD लिहिलो कारण दिलेला आहे. करेक्ट. इथं लिहितो बी डी बरोबर 3 CD दिलेले आहे का. बर. मग म्हणजे मी म्हणतो ए बी चा वर्ग मायनस ए सी चा वर्ग बरोबर बी सी. दुसऱ्या कंसात 3 CD मधून 1 CD गेला, 2 CD राहिला. बरोबर आहे का. बरोबर आहे का. आता प्रॉब्लेम असा झाला की मी मायनस उडीलो पण CD येऊन बसला. कसं करावं. मी काय म्हणतो आता. हा पहिलं बी 3 CD मायनस CD बरोबर 2 CD समजलं इथपर्यंत. आता समीकरण 1 वरून समीकरण 1 काय म्हणते बघा. समीकरण 1 काय म्हणते बघा. मला सांगा समीकरण 1 काय म्हणते. समीकरण 1 वरून समीकरण 1 काय म्हणते बघा. इथं दाखवत तुम्हाला मी. समीकरण 1 कुठं दिल ते आपण. तुम्हीच म्हणल्या होत्या मला बीसी बरोबर काहीतरी आहे म्हणून. हा बीसी बरोबर 4 CD आहे की. मग समीकरण 1 वरून मी म्हणतो बीसी बरोबर काय आहे. बीसी बरोबर काय आहे 4 CD आहे ना. तर मी काय करतो इथून सीडीचं माप काढतो. कशाचं. मग 4 इकडे न्यावं लागेल. म्हणजे काय व्हावं लागेल बीसी भागिले 4 बरोबर सीडी. म्हणजे सीडीचं माप किती निघल. सीडी बरोबर बीसी भागिले 4 निघल. हे जे आलंय ते मी माझ्या समीकरणात ठेवतो जिथं सीडी दिसालाय. काय काय आला. ए बी चा वर्ग मायनस एसी चा वर्ग बरोबर बीसी 2 CD. 2 ला 2 ठेवतो. सीडीच्या जागी काय लिहितो बीसी भागिले 4 लिहितो. मग लिहितो ए बी मायनस एसी चा वर्ग ए बी चा वर्ग मायनस एसी चा वर्ग बरोबर बरोबर काय होतं. हा बीसी आहे फक्त, वर्ग नाही बाई. बीसी आहे फक्त आणि 2 आहे. मग 2 नंतर सीडी आहे. मग सीडीचं माप तर मी आता काढलंय. काय काढलंय बीसी छेद 4 काढलंय. बे एक बे दुनी म्हणजे माझ्याकडे काय आलं ए बी चा वर्ग मायनस ए सी चा वर्ग बरोबर बी सी दुसऱ्या कंसात बी सी भागिले 2. बरोबर आहे का. या बीसीच्या खाली काही नाही म्हणजे. मग मी म्हणतो ए बी चा वर्ग मायनस ए सी चा वर्ग बरोबर बीसी न बीसी ला गुणलो बीसी चा वर्ग झाला आणि 2 न 1 ला गुणलो 2च झाला. बरोबर आहे का. डायरेक्ट गुणाकार होते गुणाकारात. वरचा वरचा खालचा खालचा. बर खालचा 2 इकडे येतो. इकडे भागाकाराला इकडे जाऊन म्हणजे 2 कंसात ए बी चा वर्ग मायनस ए सी चा वर्ग कंस बंद बरोबर तिकडे काय राहील बीसी चा वर्ग. या 2 न गुणून घेतो. 2 ए बी चा वर्ग मायनस 2 ए सी चा वर्ग बरोबर तिकडं बीसी चा. हा 2 एसी चा वर्ग उचलून तिकडे नेतो. इकडे मायनसचा आहे तिकडे जाऊन म्हणजे 2 ए बी चा वर्ग बरोबर बीसी चा वर्ग प्लस 2 ए सी चा वर्ग. मग आता सिद्धता काय आहे बघतो. बीडी नाही येते. हा ते बीडी नाही येते. रेष गेली त्याला 2च्या त्या तोंडाला चिटकून. बीसी आहे ते. बरं ठीक आहे. सिद्धता काय आहे बघतो. 2 ए बी चा वर्ग बरोबर 2 ए सी चा वर्ग प्लस बीसी चा वर्ग. म्हणजे मला तिकडे फक्त जागा बदलावं लागेल कदाचित. शिट्टा बदलावं लागतील शिट्टा आहे ना. म्हणजे लिहितो मी 2 ए बी चा वर्ग बरोबर 2 ए सी चा वर्ग प्लस बीसी चा
वर्ग. हे सिद्ध झाले. ओके, त्यानं म्हणलं तसं उत्तर काढल्या, मग सिद्ध झालं. घ्या लिहू. आणि इकडे लक्ष द्या, आपल्याला म्हणतंय समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंची लांबी 13 सेंटीमीटर असून त्याचा पाया 10 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपातापासून पायाच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर काढा. पहिल्यांदा नवीन आलेला शब्द बघूया आपण. समद्विभुज म्हणजे माहिती आहे आपल्याला, दोन बाजू समान असणारा. एकरूप बाजूंची लांबी 13 सेंटीमीटर आहे. किती आहे? म्हणजे याचा अर्थ ज्या समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन बाजू सारख्या राहतात आणि ज्या दोन बाजू सारख्या आहेत त्या दोघांचं माप 13 आहे. बर, त्याचा पाया हा शब्द माहित आहे? पाया 10 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात म्हणजे काय ते पहिलं समजून घेऊ. माहिती आहे का? लंब दुभाजकाचा मध्यबिंदू नाही. मध्यगा बिंदू म्हणजे कुठं? अच्छा, म्हणजे असं म्हणूया आपण, आपला हा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणून. ओके, हा समद्विभुज त्रिकोण आहे. इत्त म्हणू 13 आहे, इत्त बी म्हणू 13 आहे, इत्त 10 आहे की? त्याच्या म्हणण्यानुसार दोन बाजू सारख्या आहेत आणि एक बाजू 10ची. आपण म्हणू इत्त ए आहे, इत्त बी आहे, इत्त सी आहे. आता याच्यावर ए बिंदू पासून एक लंब पडला असेल. ओके, आणि इथं 90 झाला असेल. ओके, आणि इथं नाव देऊत आपण डी. म्हणजे डी बिंदू हा मध्यगा संपात आहे का? नाही, याला डी बिंदूला मध्यगा संपात बिंदू नाही म्हणत. हे तर एडी मध्यगा आहे. मग मध्यगा संपात बिंदू कुठे आहे हे माहित असणं आवश्यक आहे. लक्ष द्या, मध्यगा संपात बिंदू म्हणजे काय? एकाच त्रिकोणाला किती मध्यगा काढता येतात? 3 मध्यगा काढता येतात. ए मधून इकडं, बी मधून तिकडं, सी मधून तिकडं. या तिन्ही जाऊन जिथं टच होतात त्या बिंदूला म्हणतात मध्यगा संपात बिंदू. काय कळालं? मध्यगा संपात बिंदू म्हणजे काय हे पहिलं माहित असणं आवश्यक आहे. काय म्हणाले त्यानं? मध्यगा संपात बिंदू पासून पायाच्या समोरील बिंदू पर्यंतचे अंतर काढा म्हणाले. म्हणजे मी म्हणतो मध्यगा संपात बिंदू कुठं असेल तर असं गृहीत धरा की इथं मध्यभागी गेलंय आणि हे इथं मध्यभागी गेलंय. आता या 3 मध्यगा आपल्याकडे दिसतायत का? एक डॉट डॉट वाली आहे, 2 अशा साध्या आहेत. या तिन्ही जाऊन जिथं टच झाल्यात, काय झाल्यात काय? तो बिंदू म्हणजे मध्यगा संपात बिंदू असतो. लक्षात ठेवा. आणि त्याला हमेशा जी न दर्शवतात. हमेशा मध्यगा संपात बिंदू. लक्षात राहील का? नावच लई लांब दिसाले म्हणावं. कशाला म्हणतात मध्यगा संपात बिंदू? त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा त्रिकोणाच्या आत जिथं जाऊन टच होतील तो बिंदू म्हणजे मध्यगा संपात बिंदू आहे. बरं, मग मला काय काढा म्हणाले? तर त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपातापासून पायाच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर काढा. पाया कोणता आहे? त्याच्या समोरील बिंदू काय आहे? म्हणजे आपल्याला मध्यगा संपातापासून या ए पर्यंतचं अंतर काढायचं. इज दॅट क्लिअर? पहिलं काय काढायचं आणि काय दिलंय ते कळावं आपल्याला. कळालं का? एक समद्विभुज त्रिकोण आहे, त्याच्या सारख्या बाजू 13 आहेत. कृतिका सारख्या बाजू ज्या आहेत त्या काय 13 आहेत. त्याचा पाया जो आहे तो 10 सेंटीमीटरचा आहे. तर आपल्याला म्हणलंय मध्यगा संपात बिंदू पासून पायाच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर काढा.
नाव मी माझ्या मनाने दिलेत, म्हणजे याचा अर्थ जी पासून ए पर्यंत काढायचंय मला. जी पासून ए पर्यंत काढायचं. इज दॅट क्लिअर? बघा काढूत आता. मग आपण म्हणूया त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. आहे का? त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे? म्हणून मी म्हणतो ए बी जेवढा आहे, ए बी जेवढा आहे तेवढाच एसी आहे. ए बी जेवढा आहे तेवढा एसी आहे. तो किती आहे? 13 13 मापाचा आहे. त्यानंतर बीसी बरोबर पाया आहे, हा त्याचा पाया आहे आणि तो काय आहे? 10 आहे. त्यानंतर एडी ही त्याची मध्यगा आहे. काय आहे? मग एडी बरोबर मध्यगा आहे, मध्यगा आहे. आणि समद्विभुज त्रिकोणाची मध्यगा ही पायाला दुभागते. पायाला काय करते? म्हणजे हे एडी जो असतो तो पायाला दुभागतो आणि मध्यगा म्हणल्यावर दुभागावच लागते. मध्यगा म्हणल्यावर मग एडी ही मध्यगा आहे. तर आपण म्हणू शकता की बी पासून डी पर्यंत आणि डी पासून सी पर्यंत अंतर सारखं आहे, ते 5 5 आहे असं मी म्हणतो. काही कळालं कोणाला? वाकेकर, तू क्या नाम तेरा? हा मी वकना हो काय रे? नाही काय म्हणतात त्याला? बांगा. बांगा हो काय म्हणाल? कहीं पे निगाहें कहीं पे निशाण असं काही होतंय का माझ्या? हा बघतोय एकीकडे बोलतोय एकाला, असं झालंय काय? मग तुला म्हणालो तर तू तू दुसरीकडेच आहे तुझं लक्ष. काय नाव आहे तुझं? गायत्री. बी पासून सी पर्यंत 10 आहे. बी पासून सी पर्यंत 10 आहे. किती आहे? आणि एडी ही त्याची मध्यगा आहे. मध्यगा म्हणल्यावर डी बिंदू बीसी च्या बरोबर मध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ बी पासून डी पर्यंत अंतर आणि डी पासून सी पर्यंत अंतर अगदी सारखं आहे. आणि बीसी चं माप 10 आहे. तर बी पासून डी पर्यंत आणि डी पासून सी पर्यंत अंतर 5 5 आहे का? है ना? सारखं आहे म्हणाले, म्हणजे 5 5 आहे. करेक्ट. आता समद्विभुज त्रिकोणाची मध्यगा ही पायाला लंब असते. काय असते? कोणाची? समद्विभुजचीच अशी राहते. ओके. समद्विभुजची जी मध्यगा असते ती पायाला काय राहते? लंब असते. समभुज जर असेल तर त्याच्या सगळ्याच मध्यगा हे लंब राहतात त्याच्या बाजूला. त्याच्या बाजूला तिन्ही मध्यगा त्याच्या लंब राहतात. कधी? समभुज असेल तर. विषमभुज मध्ये मात्र लंब होईल का होणार नाही सांगता येत नाही. काय काय लक्षात ठेवायचंय? समभुज त्रिकोण असेल त्याच्या 3 मध्यगा काढल्या तर तिन्ही मध्यगा ह्या त्याच्या बाजूला लंब असतात. लंब असतात म्हणजे 90 अंशाचा कोन बनवतात. समद्विभुज त्रिकोणामध्ये पायावर टाकलेली जी मध्यगा राहते तीच लंब असते, दुसरी लंब नसते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर इथं काहीतरी नाव दिल्या आणि इथं काहीतरी नाव दिल्या तर इथं 90 व्हायलंय असं म्हणता येत नाही. म्हणता आलं असतं कधी? हे 13 हे 13 हे 13 तिन्ही 13 असते तर म्हणता आलं असतं की ते लंब आहेत प्रत्येक जण. पण हा काय आहे? समद्विभुज आहे म्हणून फक्त पायावर टाकलेला लंब असतो. पायावर टाकलेली मध्यगा ही काय असते? लंब असते. मग इथं लिहितो समद्विभुज. ओके. समद्विभुज. बरं पण ही माहिती एक्स्ट्राचीच आहे, याच्यात लिहायची आवश्यकता नाहीये. जाऊ द्या. आपण काय करू? एडी ही काय आहे म्हणून? मध्यगाच आहे म्हणून. मग जर मध्यगा असेल, आता जी माहिती सांगितली ती या गणितात यूज केली नाही तरी चालते, पण सांगून दिले. लक्षात ठेवशाल? काय काय लक्षात ठेवशाल? समभुज असेल, 3 मध्यगा काढल्या
तर तिन्ही मध्यगा हा लंब राहतात म्हणजे 90 अंशाचा कोण बनितात तिथं टच करून. समभुज असल समद्विभुज असल तर पायावर टाकलेलं लंब राहते, बाकीच्या दोन लंब राहीनात. विषमभुज असल तर एक बी लंब राहीना. राहीनाच असं मी म्हणू शकत नाही, राहू बी शकते किंवा नसते बी, पण यांचा 100% असते. बर, जर एडी ही मध्यगा असेल तर आपण याला कोणता प्रमेय वापरू शकता? अपोलोनियसचा. मध्यगा असल्यावर अपोलोनियसचा प्रमेय वापरतात. 90 अंशाचा असल्यावर काटकोन त्रिकोणाचा प्रमेय वापरतात. आणि 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 30-60-90 असेल तर 30-60-90 वापरतात. 45-45 असेल तर 45-45. धड्यामध्ये एवढेच प्रमेय आहेत माझ्या मताने. हा भूमिती मध्याचा एक प्रमेय आहे. करेक्ट, भूमिती मध्याचा एक प्रमेय आहे, अपोलोनियसचा एक प्रमेय आहे, पायथागोरसचा एक प्रमेय आहे, 30-60-90चा एक आहे, 45-45-90चा आहे. हे 5 प्रमेय या धड्यात आहेत आणि 5ही प्रमेय आपल्याला सिद्ध करायचे उद्या. आज आपण धडा संपवणार, उद्या प्रमेय सिद्ध करणार, परवा पेपर घेणार. परवा आपला धडा संपते. पेपर म्हणजे आपला पेपर नाही रे, पेपर सोडून बघणार आपण. पेपराला काय काय आलते या धड्यावरचे प्रश्न, बोर्डाला, हा ते बघणार, मग आपला धडा संपेल. इज दॅट क्लिअर? मग हे धडा संपला तर आपले भूमितीचे 2 धडे संपतात माझ्या मतानं, आणि एक धडा सोपावाला घेऊ म्हणजे 3 धडे संपतात. मग आपण विज्ञानचे 3 धडे संपू आणि दिवाळीच्या अगोदर आपण पूर्ण सिलेबस संपवण्याचा प्रयत्न करू. कारण आपले आता बीजगणिताचे जे धडे राहिलेले आहेत ते राहिलेत बघा, एक सांख्यिकी, एक संभाव्यता आणि एक अर्थनियोजन. त्यापैकी फक्त अर्थनियोजनाला आपण 10 ते 12 दिवस लागतील आपल्याला, कारण अर्थनियोजन हा डिटेल घ्यावा लागेल. कारण थोडासा अवघड नाहीये, पण थोडासा विद्यार्थ्यांना न समजण्याजोग्या गोष्टी त्याच्यात असतात. त्यानंतर जो संभाव्यता आहे धडा, संभाव्यता, तो धडा फक्त 2 दिवसात संपते. 2च पॉइंट आहेत आणि 2च दिवसात संपते. अगदी उगं लॉजिकल थिंकिंग आहे, सूत्र बित्र कार्ट काय बी नाही त्याच्यात, उगं लॉजिक करायचं. 1 ते 10 आकडे लिहिलेत, त्याच्यामध्ये समसंख्या बाजूला करा, विषम संख्या बाजूला करा, असलं तसलं काय की म्हणते त्यानं, ते सांगतो मी जेव्हा येईल तेव्हा. पण मला सांगायचं काय, 2 दिवसाचा धडा आहे तो. सांख्यिकी हा धडा 5 दिवसात संपतो. त्याचं कारण आता 5 दिवसात कोणासाठी संपतो माहितीये? ज्याला बेरीज वजाबाकी परफेक्ट येते, फक्त बेरीज वजाबाकी म्हणालो, त्याला 2 ते 5 दिवसात धडा संपतो. तो सिलेबस आपला पटकन संपतो. भूमितीमध्ये आपण याच्यानंतर घेणार आहोत निर्देशक भूमिती. निर्देशक भूमिती हा धडा घेणार आहोत, जो की सोपा आहे. मग राहतात कोणते? एक राहते समरूपता धडा. कोणता? तो अगदी सोपा आहे, त्याच्यात 2च पॉइंट आहेत, त्याला एक 10 ते 12 दिवस लागतील. त्यानंतर अवघड धडा आहे आपला, ज्याचं नाव आहे त्रिकोणमिती. काय नाव आहे? त्याला मात्र 20 दिवस लागतात. त्यानंतर महत्वमापन धडा आहे आणि त्याला 5 ते 6 दिवस लागतात. म्हणजे आता आपण काय करायला, अवघडवाले धडे संपून घेतल्या, एक अवघड धडा आपण ठेवलाय. 2 अवघड 1 सोपा, 2 अवघड 1 सोपा घेतलेत आणि 2 अवघड 1 सोपा राहिलाय. नाही, 1 अवघड 2 सोपे राहिलेत. समजायले? अवघड म्हणजे अवघड नसतात, ते थोडे मोठे असतात, लक्षात ठेवण्याजोग्या बाबी जास्त असतात त्याच्यात. लक्षात राहील. मग काय काय करायचंय? पुढचं नियोजन उगं सांगा वाटलं म्हणून सांगलो, विद्यार्थ्यांना बी कळावं पुढचं नियोजन काय आहे. तर पुढचं नियोजन असं आहे, आता भूमितीचा एक सोपा धडा घेणार आहे ज्याचं नाव आहे निर्देशक भूमिती. मग आपला भूमितीचा हाफ सिलेबस संपते. ओके. त्यानंतर हफ राहिलाय, पण हफला जेवढ्या याला लागले दिवस तेवढे लागत नाहीत, कारण त्याच्यामध्ये 2 सोपे 1 अवघड धडा आपण राखून ठेवलेला आहे. इज दॅट क्लिअर? अच्छा, आता आपण याला वापरूत अपोलोनियसचा प्रमेय. कोणता प्रमेय? काय एडी ही मध्य काय म्हणून मी वापरतो अपोलोनियसचा प्रमेय. अपोलोनियसचा प्रमेय कोण वापरेल रे याला?
अपोलोनियसचा प्रमेय कोण वापरल त्रिकोणाला? हे वाल्या काही कामाच्या नाहीत हा. कोणत्या वाल्या? हे वाली रेषा आणि ऐ ऐ ऐ ऐ बरं कट ना हली राहू द्या. हा हे वाली रेषा काही कामाची नाहीये आपल्या. ते काय समजून घेण्यासाठी दिला होता? मध्यगा संपात बिंदू कोणाला म्हणतात ते सांगण्यासाठी काढलेली आहे. म्हणजे ही वाली बाजू नाहीये म्हणूत आपण. इंग तीन राहायला त्रिकोण चाललाय म्हणे कट ना आले. बरं जाऊ दे. हा ठीक आहे. सांगा प्रमेय कोण वापरताल? ए बी चा वर्ग प्लस ए सी चा वर्ग बरोबर 2 कंसात ए डी चा वर्ग प्लस डी सी चा वर्ग किंवा इकडे बी गेल्यानं जमते डी बी चा वर्ग. कोणतं बी एक सांगितलंय व्यवस्थित समजून आणि प्रमेय बी आपल्याला झालाय. बर ए बी चा वर्ग म्हणजे ए बी चं माप किती आहे? 13 चा वर्ग प्लस ए सी चा वर्ग 13 चा वर्ग बरोबर 2 कंसात एडी मला माहित नाही कुठंतरी गेली प्लस डी सी 5 चा वर्ग. बरोबर आहे? बरोबर आहे क्या? बर 13 चा वर्ग 169 प्लस 13 चा वर्ग 169 बरोबर 2 कंसात एडी चा प्लस 5 चा वर्ग दोघांची बेरीज करतो 9 आणि 9 18 ला 8 हाच्याला 1 6 चा 12 आणि 1 13 13 ला 3 हाच्याला 1 2 आणि 2 1 आणि 1 2 आणि हाच्याचा 1 3 338 बरोबर 2 कंसात एडी चा वर्ग प्लस 25. हा 2 गुणाकाराला आहे का रे? इकडे आणू म्हणजे 338 भागिले 2 बरोबर एडी चा वर्ग प्लस 25. कटवतो बे एक बेसकम एक उरला बेन्नम म्हणजे आलं बघा 169 पुन्हा बरोबर एडी चा वर्ग प्लस 25 इकडे नेतो 169 मायनस 25 बरोबर एडी चा वर्ग म्हणजे किती झालं बघा 144 झालं बरोबर एडी चा मग वर्गमुळात 144 बरोबर एडी म्हणजे 12 बरोबर एडीचं माप किती आलं 12 आलं 12 किती आलं. पण इकडे लक्ष द्या आपल्याला एडी काढाच म्हणला नाही त्यानं आपल्याला काढा म्हणलंय एजी. काय काढा म्हणलंय? प्रश्न काय म्हणतंय बघा मध्यगा संपातापासून पायाच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर काढा. कुठून काढा? मध्यगा संपातापासून पायाच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर काढा. मध्यगा संपात बिंदू आहे जी पायाच्या समोरील शिरोबिंदू आहे ए म्हणजे मला काढायचा आहे एजी चं माप किती आहे. इकडे लक्ष द्या मध्यगा संपात बिंदू लक्ष द्या मध्यगा संपात बिंदूचा नियम बऱ्याच जणांना माहित नसतो म्हणून मी पहिलं समजून सांगतो ते त्यानंतर आपण या गणिताकडे वळू. लक्ष द्या इकडं समजा कोणती बी मध्यगा संपात बिंदू असेल कोणत्या बी त्रिकोणाचा आपण असं गृहीत धरू हे असं आहे आणि त्यामध्ये आपण म्हणूया ही एक मध्यगा आहे त्यानंतर ही एक मध्यगा आहे आणि त्यानंतर ही एक मध्यगा आहे. मध्यगा संपात बिंदू आलाय कुठंतरी इथं आला इथं आलाय की नाही. इकडे लक्ष द्या या प्रत्येक मध्यगेचं माप वेगळं वेगळं असू शकते. समजा इथं 3 असेल तर इथं 9 राहते. ओके समजा इथं 2 असेल तर इथं 6 राहते. समजा इथं 8 असेल इथं काय असेल 8 असेल तर इथं नाही तिकडं नाही इकडं घेऊ इकडून जाऊ तिकडं इथं नाही
तीनास एक राहते, तीनास एक राहते म्हणजे एकास तीन, म्हणजे इथं 3 असेल तर इथं 9 राहते. बरोबर आहे. तीनास एक राहते म्हणजे इथं 1 असल्यानं इथं 3 राहते, 2 असल्यानं इथं 6 राहते, 2 असल्यानं 6 राहते आणि 3 असल्यानं 9 राहते. बरोबर आहे. मग इथं आपण म्हणूया, इथं जर 4 असेल तर इथं 12 राहते. समजलं? म्हणजे यावरून काय दिसायला आम्हाला, तर या बिंदूपासून इथपर्यंत जे माप राहते ते आणि इथून इथपर्यंतचं माप जे राहते ते, याचं जर गुणोत्तर बघितलं आपण तर तीनास एक राहते. किती राहते? समजाले? काय समजाले? तीनास एक असते. ओके. म्हणजे मी म्हणतो इकडं 3 तुकडे राहतात आणि इकडं 1 तुकडा राहते. काय? इकडं 3 तुकडे राहतात आणि इकडं 1 तुकडा राहते. इकडं 3 तुकडे राहतात तर इकडं 1 तुकडा राहते. उदाहरणार्थ असं गृहीत धरा, मी आता तुम्हाला हे न देता, इकडं लक्ष द्या रे, हा समजून घेण्याचा भाग आहे. तीनास एक राहते असं समजलं ना. मग इथं कुठंतरी जी आहे म्हणतो, इथं कुठंतरी काय आहे? जी आहे. इथून इथपर्यंत 3 तुकडे राहतात, इथून इथपर्यंत 1 तुकडा राहते. समजलं? इथून इथपर्यंत 3 तुकडे राहतात, तिथून तिथपर्यंत 1 तुकडा राहते. मग मी म्हणलं समजा हे ए आहे आणि हे पी आहे आणि एपीचं अंतर काय? एपीचं अंतर 32 आहे. तर कोण सांगल ए पासून जी पर्यंत किती आहे? सोळा आहे. 16 आहे. कसं 16 आहे? नाही. किती आहे? मी काय म्हणलो समजलं का? ए पासून जी पर्यंत 3 तुकडे राहतात आणि इथून इथपर्यंत 1 तुकडा राहते. म्हणजे याचा अर्थ ए पासून पी पर्यंत 4 तुकडे करावे लागते आणि त्याचा 1 तुकडा इथं लिहावा लागते आणि 3 तुकडे इकडे लिहावं लागतात. म्हणजे पूर्ण आहे 32 आता, तर त्याचे करावे लागतात 4 तुकडे. किती तुकडे? कस काय? हा, इकडले 3 आणि इथला 1. 4 1 4 8 म्हणजे 1 तुकडा 8 रुपयाचा आहे. 1 तुकडा 8 रुपयाचा आहे. मग इकडे 3 तुकडे राहतात. 8 त्रिक 24 इथं राहते आणि 8 इथं राहते. समजलं? समजलं? मग आता इकडे जाऊ. आपल्याला त्यानं काय म्हणला? आपल्याला त्यानं म्हणला जी पासून ए पर्यंत काढ म्हणला. जी पासून मग ए डी च आपल्याला आता आता मला समजलंय, मला नाही, मला बी समजलंय, तुम्हाला बी समजलंय की हे जे मध्यगा संपात बिंदू राहते त्याच्यापासून शिरोबिंदू पर्यंत अंतर 3 तुकडे राहतात आणि खालचं अंतर 1 तुकडा राहते. मग मला सांगा ए पासून डी पर्यंत अंतर 12 आहे, तर या 12चे किती तुकडे बनवू? 4 तुकडे बनवावे लागतात. वरी 3 तुकडे राहतील, खाली 1 राहील. मग सांगा किती राहील? ए पासून जी पर्यंत, ए पासून जी पर्यंत 9 राहील आणि जी पासून डी पर्यंत 3 राहील. समजायला की? मग इथं लिहितो मध्यगा संपात बिंदू तीनास ए, मध्यगा संपात बिंदूचे प्रमाण, मध्यगा संपात बिंदूचे प्रमाण किती असते? तीनास एक असते. म्हणून मी म्हणणार 12/4 म्हणजे 4 1 4 4 त्रिकम म्हणजे 1 तुकडा कितीचा आहे? 3चा. म्हणून एडी नाही, एडी नाही, जी डी किंवा जी ए, पहिलं जी ए काढतो. जी ए किती असेल? जी ए किती असेल? 3 गुणिले 3 असेल. 3 काय आहे? त्याचं प्रमाण आहे आणि दुसरं 3 काय आहे? एका तुकड्याचं माप आहे. म्हणजे किती? जी ए बरोबर 9 आहे.
आणि GA बरोबर जर 9 असेल तर GD बरोबर किती असेल? GD बरोबर 3 आहे. झालं एक वय काय काय लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी आहेत या गणितात? मध्यगा संपात बिंदू कुठं राहते, त्यानंतर समद्विभुज चा जो एक मध्यगा असते ती लंब असते. इकडे लक्ष द्या, हे गणित दुसऱ्या बी पद्धत पोरा अरे भवान्या इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे. हे बघ, हे गणित अपोलोनियसचा प्रमेय न वापरता बी करता येते. कसं करता येते बघा बघा मी सांगतो तुम्हाला. हे 13 आहे माहित आहे का? हे 5 आहे माहित आहे. आणि मी म्हणलो की हे समद्विभुज त्रिकोण आहे. मग याची जो ह्या पायावर पडलेला जो लंब असतो तो पायावर पडलेली जी मध्यगा असते ती लंब असते, म्हणजे इथं 90 होते. मग हे फक्त इकडचा त्रिकोण धरून काटकोन त्रिकोणाचा प्रमेय वापरला तर कर्ण माहित आहे, पाया माहित आहे, उंची काढता येते. बरोबर आहे की? या तर अपोलोनियसचा वापरा, मध्यगा आहे म्हणून, नाहीतर 90 अंशाचा वापरा. दोन्ही प्रकारे एडीचं माप काढता येते. आणि एडीचं माप निघालं की नंतर म्हणायचं मध्यगा संपाद बिंदूचं प्रमाण किती राहते? 3:1 राहते. आणि 3 कुणीकडे राहते हे लक्षात ठेवा. जिकडे शिरोबिंदू आहे तिकडे 3 राहतात. हा, नाहीतर म्हणशाल 3:1 सर इकडे 3 तिकडे 1 का तिकडे 3 इकडे 1. तर लक्षात ठेवा शिरोबिंदू जिकडे आहे तिकडे 3 भाग राहतात. ए हा शिरोबिंदू आहे आपला, म्हणून तिकडे 3 बिंदू राहतात, 3 तुकडे राहतात आणि खाली 1 तुकडा राहतो. ओके. मग मध्यगा संपात बिंदू म्हणजे काय? समद्विभुज त्रिकोणाचा एक मध्यगा लंब राहते, समभुज त्रिकोणाच्या 3 मध्यगा लंब राहतात आणि मध्यगा संपात बिंदूचा प्रमाण 3:1 असते. हा, ते राहिलंय. हा, चलो 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 15वां गणित लिख लो. 15, 16, 17, 18 आहे. अरे 15 व 1, 16 व 1, 17 व 1, 18 व 1, 18 आहेत की नाही बघा. झाला कर तसलाच रोग त्याला, तुला घालू दे. कशाच इतकं पुण्य करायला आपण पापच लागते काय चला चला पटापटा लिहा. झालं.
कौन आया संगत? चाबी गाड़ी कुछ है शायद। देख बोला गाड़ी कुछ है 100%। हाँ चला लक्ष द्या. नाही आता आता थांबणार नाही. झाला झाला वा धनाच कर. ए चला लक्ष द्या. हा तर आपल्याला एरिया ऑफ चौकोन ABCD काढायचा आहे. आपल्याला ए पासून डी पर्यंत माहित आहे. ओके पहिलं चालू होतं का मग मी आता चालू केलं तुम्ही. हा ठीक आहे. ए पासून डी पर्यंत आपल्याला माहित आहे 15 आहे. ए पासून बी पर्यंत माहित आहे 25 आहे. ठीक आहे. आणि तिकडं बी पासून सी पर्यंत बी 15 आहे आणि ए पासून बी पर्यंत 25 आहे. तिकडं बघितलं तर ओके आपण असं लिहूया त्रिकोण. लक्ष द्या त्रिकोण ADB मध्ये दिसायला का बघा. ADB मध्ये त्रिकोण दिसला ADB. यामध्ये आपल्याला त्यानं सांगितलंय की BD हा लंब आहे AD ला. BD हा लंब आहे AD ला म्हणजे त्या D जवळ 90 अंश झालाय असं दाखवलं. म्हणजे इथं लिहितो BD लंब आहे AD ला आणि कोन D बरोबर 90 अंश आहे म्हणून. मग याला पायथागोरसचा प्रमेय वापरता येते का. म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोणाच्या प्रमेयानुसार मी म्हणू शकतो की AB चा वर्ग बरोबर आहे का. कर्ण आहे का त्यानं. AB कर्ण आहे. तुम्ही म्हणशाल पाया आहे. पाया नाही AB कर्ण आहे. विद्या कस काय AB कर्ण आहे. ए पाशी डी पाशी 90 व्हायले. हा 90 अंशासमोरील बाजू कर्ण असते म्हणजे AB चा वर्ग बरोबर. मग पाया कोणता पकडू. DA किंवा AD कोणता बी एक पाया पकडतो. AD चा वर्ग प्लस उंची BD हा ही त्याची काय आहे उंची आहे असं गृहीत धरू. मग AB चं माप माहित आहे का. AB चं माप किती आहे 25 चा वर्ग बरोबर. AD 15 आहे चा वर्ग प्लस BD चा वर्ग माहित नाही BD चा वर्ग. बर मग 25 चा वर्ग 625 बरोबर. 15 चा वर्ग 225 प्लस BD चा वर्ग. मग 225 इकडे आणतो 625 मायनस 225 बरोबर BD चा वर्ग. वजाबाकी केली 400 किती मग BD चा वर्ग. मग वर्गमुळात 400 बरोबर BD. वर्गमुळात कस काय इकडचा वर्ग इकडे आला वर्गमुळात झाला. हा किती 400 कितीचा वर्ग आहे म्हणजे BD बरोबर किती आलं BD आलं 20. BD काय आला पण BD काय आहे म्हणले आपण आता
बीडी काय आहे त्रिकोणाचा? उंची आहे. एडी काय आहे? पाया आहे. आता आपण या त्रिकोणाचं मग जर पहिलं हे बघू, बीडी जर 20 चा असेल तर कोण सांगाल एसी कितीचा असेल? एसी 20च. कस काय बघा, इथं 15 इथं 25 आहे. 15 आणि 25 चं गणित घेऊन केलं तर 20 आलंय. मग तिकडे बी ते त्रिकोण घेतला कोणता? BCA, तर ते 15 आहे ते 25 आहे, मग तर 20च येते. म्हणून पहिलं हे लिहून घेतो की आपला जो एसी आहे तो सुद्धा किती असेल? 20 चा असेल. म्हणजे BDB 20 आहे, एसी पण 20 आहे. आता मी क्षेत्रफळ काढतो. एरिया ऑफ अ ट्रँगल ADB दिसतोय का? एरिया ऑफ अ ट्रँगल ADB, त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ, त्रिकोणाचं क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. हे सूत्र आहे आपलं. मग लिहितो एरिया ऑफ अ ट्रँगल ADB बरोबर सूत्र काय आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग कोण सांगल र? एरिया ऑफ अ ट्रँगल ADB बरोबर 1/2 गुणिले याचा पाया काय आहे? AB पाया नव्हे. मी काय म्हणतोय? AB पाया नव्हे. कस काय पाया नव्हे? 90 अंशाच्या समोरला आहे ते. बरं, उंची काय आहे मग? BD घ्या किंवा AD घ्या, कोणती बी एक उंची घेऊ. BD गुणिले उंची काय आहे याची? AD. बरोबर आहे की नाही? हे पाया, हे कर्ण, तर हे उंची. मग माप ठेवलं तर एरिया ऑफ अ ट्रँगल ADB बरोबर 1/2 गुणिले BD चं माप 15 गुणिले AD चं माप BD चं 20 आहे. बरं, BD चं 20 आहे. 20 रुपयामध्ये 2 येतात टोटल. BD बरोबर 20. AD किती आला? 15. बेक बेंधाई म्हणजे एरिया ऑफ अ ट्रँगल ADB बरोबर 10 गुणिले 15 म्हणजे एरिया ऑफ अ ट्रँगल ADB बरोबर 150 आहे की नाही? पण आपल्याला कशाचं काढायचं? चौकोनाचं काढायचं. आता कशाचं काढलो? आता मी काय म्हणतो, या त्रिकोणाचा पाया आणि उंची मला विचित्रच दिसाली. पाया खाली राहायला पाहिजे होता, पण पाया हे झाला त्याचा आणि उंची हे झाली त्याची. मग आपण काय करू? याची आपल्याला माहित आहे की जर वरच्या बिंदूपासून खाली सरळ लंब टाकला तर ही सुद्धा त्याची उंची असते. बरोबर आहे की नाही? मग मी काय करतो, इथं P नाव देतो. काय नाव देतो? P. अरे जाय की, इथं P नाव देतो. ओके. मग आता काय म्हणतो मी? लक्ष द्या व्यवस्थित. आता पुन्हा मी म्हणतो एरिया ऑफ अ ट्रँगल, एरिया ऑफ अ ट्रँगल, एरिया ऑफ अ ट्रँगल ADB बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असं म्हणतो. समजलं? आता मी काय करणार आहे? ADB हेच त्रिकोण घेतलाय, पण याच्यात मी उंची बदललेली आहे. आता उंची मी म्हणणार आहे आता DP. DP ही काय आहे म्हणणार? उंची आहे म्हणणार. बरं, जर DP उंची असेल तर AB ऑटोमॅटिक पाया होणार. मग कारण पाया आणि उंची एकमेकाला लंब राहते. बरोबर आहे की नाही? जर ते लालवाली उंची असेल तर मग AB 100% काय आहे? पाया आहे. म्हणजे मी म्हणणार एरिया ऑफ अ ट्रँगल, एरिया ऑफ अ ट्रँगल ADB बरोबर 1/2 गुणिले पाया पकडणार AD, नाही AB. पाया काय पकडणार आता मी? AB गुणिले उंची काय पकडणार मी आता? DP. DP. समजलं? समजलं का? बर, एरिया ऑफ अ ट्रँगल ADB मला माहित झालाय 150 आहे.
एरिया ऑफ अ ट्रँगल ADB 150 आहे की नाही. मग इथं ठेवतो 150 बरोबर 1/2 ला गुणिले AB चं माप 25 गुणिले DP मला माहित नाही. DP मला माहित नाही. मग आता हे 2 इकडे देतो म्हणजे 150 गुणिले 2 बरोबर 25 गुणिले DP. 25 इकडे देतो म्हणजे 300 भागिले 25 होय ना बरोबर काय DP. मग 25 एक 5 उरले 50 झाले 25 दोन्ही म्हणजे याचा अर्थ DP बरोबर काय आहे 12 आहे. इथं 12 आहे म्हणून समजलं. पण DP आला कुठून हेच लिहिल्या नाही आपण. लिहिल्या काय DP काय होय DP हे लिहिल्या नाही. पहिलं हे लिहून घेऊ. D बिंदूवरून AB वर लंब टाकला व P नाव दिले असं म्हणू. बरोबर आहे का. D बिंदूवरून म्हणा की मग मरी आई काय D बिंदूवरून लंब टाकला. D बिंदूवरून कोणावर टाकला AB वर लंब टाकला व लंब बिंदूस काय नाव दिले P हे नाव दिले. समजाले का. म्हणजे मी लिहू शकतो DP लंब आहे AB ला आहे का. DP लंब काय आहे AB ला आणि DP चं माप मला कळालंय. किती कळालंय 12 आलंय. ठीक आहे. मग जर मी सेम असंच C बिंदूवरून जर पुन्हा AB वर लंब टाकला आणि तिथं M नाव दिलं तर कोण सांगल सेम हीच प्रक्रिया वापरल्यावर CM चं माप किती येईल है ना. सगळे माप इकडे आणि तिकडे सेम आहेत. म्हणून मी असं लिहितो C बिंदूवरून कोणावर AB वर लंब टाकला व लंब बिंदूस M नाव दिले. समजलं. म्हणजे काय लिहू शकतो मी CM लंब काय असेल AB असेल म्हणून CM चं माप किती असेल मग CM चं बी माप 12 असेल. बरोबर आहे. आता बघा याचे तुकडे करून टाकलो मी. काय केलो या त्रिकोणा या शेताचं क्षेत्रफळ काढायचं होतं मला. खरं तर मी एकदा असं मोजलो 15 आलं, असं मोजलो 25 आलं, असं मोजलो 15 आलं. आता इकडं मी मोजलोच नाही असं गृहीत धरा. इकडं मोजताच येणार लई काट्या आहेत लावलेल्या. आता घरी बसून मी शेताचं क्षेत्रफळ काढालो. हे गणित आहे. रिअल मध्ये जरा आपण दैनंदिन जीवनात विचार केला तर असं आहे. असं गृहीत धरा की तिकडच्या बाजूला होळ आहे किंवा काटे आहेत DC च्या बाजूला मोजता येणं आलंय. इकडे मोजल्या 15 आलं, इकडे मोजल्या 15 आलं, इकडे मोजल्या 25 आलं. शेत किती आहे हे सांगायचंय तर ते घरी बसून आपण आता हे गणित करून सांगायला त्याला. आता बघा जर इथं 12 आहे तर इथं किती आहे 12. बघा पट्टी न लावता घरीच बसून मी त्या D बिंदू पासून सरळ इकडे मोजल्याने किती होते हे काढलो पहिलं. आता काय करतो पोरं हो. आता मला या शेताचं काय काढायचंय क्षेत्रफळ काढायचंय. मग काय काय केलो मी याचे तुकडे करून टाकलो. पहिलं काय केलो तुकडे केलो. ये एक तुकडा झाला इकडं, हे एक तुकडा झाला इकडं, 2 त्रिकोण झाले की नाही आणि मध्यभागी एक आयत झालंय. मध्यभागी एक काय झालंय मग मी आता क्षेत्रफळ कसं काढतो बघा. मी क्षेत्रफळ काढतो पहिलं बघा रे. पहिलं काढतो मी क्षेत्रफळ या त्रिकोणाचं. ठीक आहे.
या त्रिकोणाचं जेवढं असेल तेवढंच माझ्या मतानं या त्रिकोणाचं असेल, कारण तिकडं इकडं सेम माप आहे. तिथं 12, इथं 12, इथं 15, इथं 15, म्हणजे खालचं बरोबरच असेल. इकडचं आता राहते फक्त मधला आयत. या आयताचं एकदा क्षेत्रफळ काढतो आणि सगळ्या तिघाची काय करतो आणि मग म्हणतो की एवढं आहे क्षेत्रफळ. समजाले की नाही? हे भूमिती हे होय मोजमाप. समजाले का? आणि मी जेव्हा शेत मोजायला जातो तेव्हा असंच करतो. काही जण म्हणतात की एक जण येतो आणि 2 तासात सगळं शेत मोजून निघून जातो, आणि तुम्ही येता एक शेत मोजायला 2 तास नाही 4 तास, त्यांच्यापेक्षा डबल टाइम लावता. तर मी म्हणतो त्यानं कसं मोजलं मला माहित नाही, त्याच्या क्षेत्रफळामध्ये किती फरक आहे मला माहित नाही, त्यानं अंदाजित मोजला असेल, याला चौकोन म्हणून घेतला असेल त्यानं. पण मी असं नाही करत. मी पहिलं शेताचं क्षेत्रफळ म्हणजे शेताचा आकार बघून घेतो, आकार बघून मग त्याचे तुकडे करतो, तुकडे करून मोजतो आणि नंतर बेरीज करतो. असं केल्यानं करेक्ट क्षेत्रफळ निघते. कसं निघते? अगदी करेक्ट, थोडा बी माप बदलणार नाही. आणि जेव्हा बी मी मोजायला जातो पहिल्या वाल्यानं जेवढं सांगितलं त्यापेक्षा कमी किंवा जास्त क्षेत्रफळ निघते म्हणजे निघतेच 100%. कोणी मोजून जाऊ द्या. त्याचं कारण असते ते साधे सूत्र वापरून करून टाकतात, जाऊ द्या आपल्याला काही देणं आहे. पण तसं नाही, मोजायला गेल्यानंतर व्यवस्थितच मोजलं पाहिजे. आता समजलं ना? मग हे असं शेत होतं, त्याचे मी तुकडे पाडला. मग हे बी बाजू मी मोजली नव्हती, राहू द्या म्हणलो, कशाला मोजायला टाइम जाते, म्हणून मी गणितानुसार 12 आहे म्हणून काढून घेतलं. आता मी क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करणार आहे, तर मी क्षेत्रफळ काढण्यासाठी पहिल्यांदा इकडच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणार आहे. कोणत्या त्रिकोणाचं? DPA. कोणत्या त्रिकोणाचं? DPA चं. आणि P जवळ 90 व्हायलंय हे मला 100% माहित आहे, कारण मीच टाकलाय D पासून P पर्यंत लंब. बरोबर की नाही रे? मग D पासून P पर्यंत लंब टाकलाय, म्हणून मी एरिया ऑफ अ ट्रँगल DPA काढतो. कोणता त्रिकोण काढतो? एरिया ऑफ अ ट्रँगल DPA. ओके, बरोबर. सूत्र मला माहितच आहे, 1/2 पाया गुणिले उंची. कोण सांगल? एरिया ऑफ अ ट्रँगल DPA बरोबर 1/2 ला 1/2 पाया AP आहे. पाया काय आहे? उंची DP आहे म्हणून DP आहे. मग एरिया ऑफ अ ट्रँगल DPA बरोबर 1/2 ला 1/2 गुणिले AP मला माहित नाही अजून. बरोबर आहे की नाही? AP गुणिले DP मला माहित आहे 12. बरोबर आहे का? बेक बे बेसकम 12 म्हणजे एरिया ऑफ अ ट्रँगल DPA बरोबर 6 गुणिले AP. 6 गुणिले AP. पण मला आता AP चं माप शोधावं लागेल. AP चं माप मला माहित नाही. मग आपण AP चं माप कसं शोधू? तिकडे लक्ष द्या. DPA हा काटकोन त्रिकोण आहे. मग DP माहित आहे 12 आहे आणि DAB माहित आहे 15 आहे. मग हे AP काढता येते कोणत्या नियमानुसार? पायथागोरसच्या नियमानुसार. चला काढू. काय काढू बे? AP. त्रिकोण DPA मध्ये, या त्रिकोणामध्ये कोण P बरोबर 90 अंश आहे का? म्हणून मी म्हणू शकतो, काय म्हणू शकतो बघा, मी म्हणू शकतो DA चा वर्ग. कोणीच बोलणार. DA चा वर्ग, DA चा वर्ग बरोबर पायाचा वर्ग. पाया काय आहे? AP चा वर्ग, AP चा वर्ग प्लस उंची DP चा वर्ग आहे ना, DP चा वर्ग. म्हणजे आपण म्हणूया DA चा वर्ग बरोबर AP चा वर्ग मला माहित नाही, प्लस DP मला माहित आहे 12 चा वर्ग. मला वाटतं DAB माहित आहे की रे? तर मग तेव्हा सांगायला काय झालं? काही दिसणार आले आहे काय? कर डॉक्टर डोळ्यासाठी चांगला आहे. हा, DA चा वर्ग. DA किती आहे? 15 चा वर्ग. काय शोधालो रे मी? हा, AP माहित नाही ते शोधालो मी. मग हे 15 हा इथं 15 म्हणजे 15 चा वर्ग 225
225 बरोबर AP चा प्लस 12चा वर्ग 144 इकडे नेतो 225 मायनस 144 बरोबर AP चा दोघांची वजाबाकी करतो 5 मधून 4 गेलं 1 राहिलं 12 मधून 4 गेलं 8 राहिलं इथला इथं गेलता म्हणजे 81च राहिलं म्हणजे AP बरोबर किती राहिलं मग AP चा वर्ग बरोबर 81 म्हणजे वर्गमुळात 81 बरोबर AP म्हणजे AP बरोबर किती आलं 9 आलं आहे की नाही आणि मी क्षेत्रफळामध्ये ठेवतो आता एरिया ऑफ त्रिकोण DPA एरिया ऑफ अ ट्रायंगल DPA बरोबर 6 गुणिले AP आलतं बरोबर आहे का 6 गुणिले AP आलतं हे 6 गुणिले AP मग नाही 6 गुणिले AP च्या जागी किंमत ठेवत की 9 आलेली आहे की नाही इथं 9 आलंय मग आता एरिया ऑफ ट्रायंगल DPA बरोबर साइन नम 54 समजलं मग त्रिकोण DPA चं क्षेत्रफळ आलंय 54 किती आलंय म्हणजे या लालग्याचं आलंय बघा 54 कोण सांगल इकडचं किती असेल मग लिहितो इथं त्रिकोण CMB है ना काय त्रिकोण CMB चे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ अ ट्रायंगल CMB एरिया ऑफ अ ट्रायंगल CMB म्हणून एरिया ऑफ अ ट्रायंगल CMB बरोबर सुद्धा किती आहे 54 आहे का आत्ता काढूत मधल्या चौरसाचं किंवा आयताचं क्षेत्रफळ इकडे लक्ष द्या A पासून B पर्यंत आहे 25 अरे पोरा A पासून B पर्यंत आहे 25 काय आहे A पासून B पर्यंत 25 आहे A पासून P पर्यंत 9 आहे M पासून B पर्यंत बी 9 असेल मग तर कोण सांगल या P पासून M पर्यंत किती आहे कस काय 25 मधून ते तिकडचं 9 गेलं हे इकडचं 9 गेलं राहिलं 7 बरोबर आहे की नाही मग लिहितो इथं म्हणून डायरेक्ट लिहितो आता समजलंय आपल्याला म्हणून PM बरोबर 7 असेल काय असेल असं लिहितो डायरेक्ट A डॅश P डॅश M डॅश B आहे की नाही म्हणून PM बरोबर 7 आहे याचं कारण लिहून टाकतो 25 मायनस 9 आहे नाही 7 आहे आता मला सांगा मधी राहिलेला काय आहे रे आयत आहे मग आयताचं क्षेत्रफळ काय राहते लांबी गुणिले रुंदी हे त्याची लांबी म्हणूत हे त्याची रुंदी म्हणूत मग 12 गुणिले 25 करूत की 12 गुणिले 7 करूत कस काय आर्या ते 25 दिसाले की हा ते A पासून B पर्यंत आहे 25 आपल्याला काढायचंय P पासून M पर्यंत P पासून M पर्यंत 7 आलंय मग त्या मधल्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी 12 गुणिले 7 करतो म्हणजे चौकोन PMCD चे क्षेत्रफळ चौकोन PMCD चे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी असते बरोबर आहे की नाही लांबी आहे 15 आहे की नाही 12 गुणिले रुंदी आहे 7 12 सत्ती 84 म्हणजे चौकोन PMCD चे क्षेत्रफळ एवढं आलं 84 पण मला या चौकोनाचं काढायचंच नव्हतं मला काढायचं होतं मोठ्याच ABCD च मी काढलंय PMCD च मग सांगा मला या त्रिकोणाचं 54 आहे या त्रिकोणाचं 54 आहे 12 सत्ती 84 म्हणजे इथं 84 आहे याचं 84 आहे याचं 54 आहे याचं 54 आहे याचं 84 आहे तर मोठ्याचं किती आहे बेरीज करावं लागते बरोबर आहे की नाही मग मोठ्याचं बेरीज करून टाकू म्हणजे चौकोन ABCD चे क्षेत्रफळ एरिया ऑफ अ ट्रायंगल एरिया ऑफ अ क्यूब ABCD बरोबर 54 प्लस 84 प्लस 54 बरोबर आहे का 4 त्रिकम 12 ला 2 हाच्याला 1 4 त्रिकम 12
12 2 हाच्याला 1, 5 1 6, 6 8, 8 6 14, 14 5 19 आहे की नाही. मग हे एरिया ऑफ चौकोन ABCD बरोबर एवढा आहे 192. घेऊन लक्ष द्या, हे दोन गणित अपोलोनियसच्या प्रमेयानुसार सुटतात. तुम्ही जर बरोबर व्यवस्थित मध्यगा मारल्या आणि माप जर व्यवस्थित लिहिल्या, अपोलोनियसचा प्रमेय वापरला, किमती ठेवल्या, तर ऑटोमॅटिक उत्तर निघते. याच्यामध्ये एनी कन्फ्युजन असेल तर मला विचारा. आहे का? आम्ही केल्याच नाही म्हणा तर आम्हाला काय कन्फ्युजन येईल? आहे की नाही? विचार केलं तर कन्फ्युजन येते, विचार केलं नाही तर काय बी कन्फ्युजन येईना. वाकेकरांच्या मध्ये अजिबात इच्छाशक्ती दिसली नाही मला आज की ते गणित करायलेत, ते लिहून घ्यायलेत. आता काय माहित व्हिडिओ बघतील नाही बघतील, करतील नाही करतील, ते त्यांचं त्यांना जाणो. पण मी माझं कर्तव्य पूर्ण पाडलेलं आहे. हे दोन गणित तुम्ही केल्या, आता हे 16वं गणित मी करालो आणि आपला हा धड्यातले दिलेले सगळे गणित संपतात. प्रश्न लिहून घेण्यासाठी नंतर टाइम देतो. ठीक आहे, लक्ष द्या, सोडून घेऊया आपण. आकृतीमध्ये त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण आहे म्हण. कोणता त्रिकोण आहे? त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण आहे. म्हणजे याचा अर्थ Q जवळ 60, R जवळ 60 आणि P जवळ सुद्धा 60 झाला असेल. झाला असेल का? बरोबर आहे का? तिथं सुद्धा 60 झाला असेल. त्यानंतर यस हा रेख QR वर अशा प्रकारे आहे की QS बरोबर 1/3 QR आहे म्हण. QS बरोबर 1/3 काय आहे? QR आहे. आता सांगा, लक्ष द्या, लिहू नका, लक्ष द्या इकडं. आपण म्हणूया QS बरोबर 1/3 QR आहे. ठीक आहे, आणि त्रिकोण PQR हा काय आहे? समद्विभुज त्रिकोण आहे. हा समद्विभुज त्रिकोण असेल तर मी म्हणू शकतो PQ जेवढा आहे तेवढाच PR आहे आणि तेवढाच QR आहे. आहे का? आणि कोण Q, कोण R आणि कोण P हे 60-60 अंश मापाचे आहेत. आहेत का? तसेच मला दिसतंय की PT हा लंब आहे. PT हा लंब आहे. आहे का? कोणाला? QR ला. QR ला PT काय आहे? लंब आहे. कोणाला? QR ला. आता आपण म्हणूया, लक्ष द्या इकडं, आपण म्हणूया की हा जर लंब असेल तर कोण T बरोबर किती होईल? आता मी त्रिकोण PTQ बघतो. त्रिकोण PTQ मध्ये मला सांगा कोण T किती अंशाचा आहे? बरं, कोण Q किती अंशाचा आहे? तर कोण सांगल कोण P याच्यामध्ये किती अंशाचा असेल? बरं, 30 अंशाचा असेल. इज दॅट क्लिअर? बरोबर आहे. आता मला सांगा, जर हा 30 60 90 अंशाचा त्रिकोण असेल, कोणता त्रिकोण 30 60 90 अंशाचा व्हायला आहे? PTQ. PTQ. तर QT किती असेल? QT किती असेल? QT 1/2 गुणिले कर्ण. 30 अंशासमोरील बाजू 1/2 गुणिले कर्ण असते. मग QT ही 30 अंशासमोरील बाजू आहे म्हणून ती असेल 1/2 गुणिले PQ. PQ हा त्याचा काय आहे? पण मला कोण सांगते PQ जेवढा आहे तेवढाच QR आहे का? PQ जेवढा आहे तेवढाच QR आहे का? आहे. कस काय? समभुज आहे. मग मी म्हणू शकतो का QT बरोबर 1/2 QR असं म्हणू शकतो का? QT बरोबर काय? 1/2 QR असं म्हणू शकतो का? बरोबर आहे. अच्छा, जर मी असं म्हणू शकतो तर मला सांगा
क्यू टी आणि क्यू एस मला माहित आहे. क्यू एस माझ्याकडे 1/3 क्यू आर आहे. क्यू एस किती आहे? मग मी म्हणू शकतो का क्यू डॅश एस डॅश टी आहे का? क्यू डॅश एस डॅश टी आहे का? क्यू डॅश एस डॅश टी. बरं, मग क्यू टी किती असेल? क्यू टी हा असेल क्यू एस प्लस एस टी एवढा. बरोबर आहे का? बर, क्यू टी किती आहे? कुठं आहे ध्यान? ध्यानच नाही. तेव्हा सांगते माणूस क्यू टी किती आहे. वरीच आहे. उग दगडू म्हणावं लागलं आमच्या विद्यार्थ्यांना. कुठं आहे की ध्यान काय नाही की दुर्डीत ध्यान गेलंय मला माहित आहे. क्यू टी आहे 1/2 क्यू आर आहे का रे? क्यू टी काय आहे? 1/2 गुणिले क्यू आर आहे. बर, मग मला सांगा क्यू एस किती आहे? क्यू एस किती आहे? क्यू एस बरोबर 1/3 क्यू आर आहे. कुठं आहे म्हणा शोधतावं लागेल. 1/3 क्यू आर आहे का? प्लस एस टी हे उचलतो इकडे नेतो. कोणतं उचलून? हे इकडे नेतो. मग मला सांगा मला काय लिहिता येईल? तर 1/2 क्यू आर 1/2 क्यू आर मायनस 1/3 क्यू आर बरोबर एस टी असं लिहिता येईल. मला लिहिता येईल का? काय लिहिता येईल? हा मायनस कसं झालं? बरं, क्यू आर कॉमन काढतो. क्यू आर काय करतो? म्हणजे राहील काय? 1/2 मायनस 1/3 आणि बाहेर क्यू आर बरोबर एस टी. बरोबर आहे का? बर, 1/2 मधून 1/3 काढायचं आहे मला. मी काय करतो मग? 3 1 3 मायनस 2 1 2 3 2 6 क्यू आर बरोबर एस टी असं लिहितो. काय केलो कोण सांगल? तिरपा गुणाकार केलो. 3 1 3 बे 1 बे 3 2 6. 3 मधून 2 गेले 5 राहिले. बर, हा 1 राहिलं भागिले गुणिले बरोबर. समजलं? मग हे कशाचं माप निघालं? किती निघालं? क्यू 1/6 क्यू आर कशाचं माप निघालं? आता मला सांगा त्रिकोण पी टी क्यू हा काय होता? 30 60 90 अंशाचा त्रिकोण होता. क्यू टी किती होता? तर अर्धा होता. कोणाच्या? पी आर च्या किंवा क्यू आर च्या. पी क्यू च्या लिहिल्या पहिलं, त्याला पी क्यू ला बदलून क्यू आर लिहिल्या. बरोबर. मग कोण सांगल पी टी किती असेल? पी टी किती असेल? करेक्ट. मला काय म्हणायचं बघा. आता मी त्रिकोण इसला घ्यालो. पहिलं मी क्यू टी घेतलो. आता मला पी टी काढायचा आहे. पी टी 60 अंशासमोरची बाजू आहे का नाही? 60 अंशासमोरील बाजू किती असते? 2 गुणिले कर्ण असते. मग मी म्हणतो पी टी किती आहे? तर पी टी बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण म्हणजे पी क्यू आहे ना. पण मी म्हणतो पी क्यू म्हणजे क्यू आर आहे. पी क्यू म्हणजे क्यू आर आहे. कस काय? कशाला सांगले? हा, समभुज त्रिकोण आहे म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू समान आहेत. म्हणजे पी क्यू च्या जागी आपण पी क्यू च्या जागी क्यू आर लिहू शकता. म्हणजे पी टी बरोबर, लक्ष द्या सोपं आहे आता, पी टी बरोबर वर्गमुळात 3/2 क्यू आर आहे ना, असं म्हणू शकता का? हे कशाचं माप निघालं? बरं, मी काय म्हणतो मग, त्रिकोण पी टी एस हा काटकोन त्रिकोण आहे का? पी टी एस हा काटकोन त्रिकोण आहे. कस काय र कोण म्हणल? पी टी एस हा 90 अंशात काटकोन त्रिकोण आहे, कारण टी जवळ 90 व्हायले का तनुजा?
मग याला काटकोन त्रिकोणाचा प्रमेय वापरता येईल का? मग वापर बरं. PTS ला काटकोन त्रिकोणाचा प्रमेय वापर बरं. बरोबर आहे. PS चा वर्ग बरोबर ST चा वर्ग प्लस PT चा वर्ग. छान. हे आपण काय वापरल्या? काटकोन त्रिकोणाचा प्रमेय. बरं मग PS च्या वर्गाला PS चा वर्ग जशाला तसा. ST चं माप किती आलंय? तर मी काढलंय. ST चं माप काढलंय. ST बरोबर 1/6 QR. मग इथं लिहितो 1/6 QR चा वर्ग प्लस PT चं माप मी काढलंय. कुठं आहे की मला तुम्ही काय करायला? आम्हाला काय माहित सर, आम्हालाच विचारायला. मरी येऊ द्या तुम्हाला. मापात ठेवलो. मग इथं लिहितो PS च्या वर्गाला 1 चा वर्ग 6 चा वर्ग QR च्या वर्गाला प्लसला वर्गमुळात 3 चा वर्ग छेदाला 2 चा वर्ग QR च्या वर्गाला इकडं QR डबल दिसायला कॉमन काढतो. मग PS चा वर्ग बरोबर 1/36 प्लस 3/4 कंस बंद बाहेर QR चा वर्ग. कॉमन काढलाय QR चा वर्ग. यायचं करतो काय होते ते. PS चा वर्ग बरोबर 4 36 त्रिक कोणालाच येईना. बरं सारखं करून घेऊ. बरं चला. तिरपा गुणाकार केल्याने काही झालं नसतं, पण आता आमच्या सुदेशच ना च म्हणणं आहे नाही सर छेद समान करून घ्या. घेतो इंग 1/36 ला 1/36 प्लस 9 त्रिक 27 भागिले 4 9 चौक 36. काय केलो माहितीये का? छेद समान केलो. छेदाला QR ला QR. वरच्याची बेरीज होते. मग आता होते का रे? बर मग काय होते? PS च्या वर्गाला बरोबरला 27 आणि 1 22 भागिले 1/36 QR च्या वर्गाला किती न कटते बघा. 7 न कटते 4 न 4 नम 36 4 7 म्हणजे PS चा वर्ग बरोबर 7/9 QR चा. हे 9 इकडे नेतो. 9 PS चा वर्ग बरोबर 7 QR चा. ढिशक्या ढुमढुम. नाही अरे झालं नाही सिद्ध. हिंग 9 PS चा. अबे थांबा की 9 PS चा वर्ग बरोबर 7 PQ चा वर्ग म्हणालाय. आणि आपल्याकडे आलाय 9 PS चा वर्ग बरोबर 7 QR चा वर्ग. QR नहीं जमत मेरे को चाहिए PQ. पर मैं क्या बोलता, QR के जगह पे PQ क्यों नहीं लिख सकता? मैं क्यों लिख सकता? सगळे समान आहेत. मग मी लिहितो 9 PS चा वर्ग बरोबर 7 PQ चा वर्ग. हे